Hello everyone, welcome back our favorite YouTube channel Mauli Classes Kids. Today we are going to learn an interesting chapter and this chapter name is cell. What is meant by cell? Cell means peshi. Cell is the fundamental, structural and functional unit of all living organisms. सर्व सजीवांमधील रचनात्मक आणि कार्यात्मक असणारा जो भाग आहे, घटक आहे, त्या घटकाला सेल असे म्हणतात. तर या सेल संबंधी आपल्याला एकदम डिटेल आणि बेसिक कन्सेप्ट या घटकामध्ये आपल्याला क्लिअर करायचा आहे. तर आपण या घटकामध्ये काय काय पाहणार आहोत, तर लेट अस सी ऑन बोर्ड. फर्स्ट ऑफ ऑल, सेल. What is meant by cell? Cell is the fundamental and structural unit of all living things. And then next, cell structure, पेशीची रचना या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर इन डिटेल मेजरमेंट्स अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स, पेशीचे मोजमाप कसं केलं जातं, त्याचबरोबर पेशीची जे ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे, त्याचा अभ्यास कसा केला जातो याचा आपल्याला डिटेलमध्ये या पॉईंटमध्ये अभ्यास करायचा आहे. देन नेक्स्ट, सेल साईज, सेलची साईज कशी असते हे इन डिटेलमध्ये आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेल्स, पेशीच्या टाइप्स कोणकोणत्या आहेत, याच्यामध्ये प्रामुख्यानं ॲनिमल सेल्स, प्राणीपेशी, देन प्लांट सेल्स म्हणजे वनस्पती पेशी, देन प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल्स, वन बाय वन आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. देन नेक्स्ट, मेन पार्ट्स ऑफ सेल्स, या पेशीचे मुख्य पार्ट्स कोणते आहेत, मुख्य अवयव कोणते आहेत, मुख्य भाग कोणते आहेत, याच्यामधले अवयव व्यवस्थित पाहिजे आहेत. मग ह्याच्यातले मेन पार्ट्स कोणते आहेत पेशीमधले, तर सेल वॉल, पेशी भित्तिका, प्लाझ्मा मेम्ब्रेन, पेशीपटल, सायटोप्लाझम, पेशीद्रव आणि सेल ऑर्गॅनिल्स, पेशी अंगके. हे इन डिटेल आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, सेल हा आपल्या शरीरामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सेल. प्रत्येक सजीव हा सेलपासून तयार झालेला आहे. जसं की एक उदाहरण सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व शाळेमध्ये अध्ययन करत असताना आपल्याला माहिती आहे की लेटर्स, अक्षरापासून शब्द तयार होतो, शब्दापासून सेंटेन्स, वाक्य तयार होतं, वाक्यापासून पॅरेग्राफ तयार होतो, परिच्छेद तयार होतो, परिच्छेदापासून चॅप्टर, घटक तयार होतो आणि घटकापासून याची सुसूत्रता मांडणी केल्यानंतर चॅप्टरचं काय तयार होतं, बुक तयार होतं. अँड देन सिमिलर ॲज इट इज सेलच्या समूहाला टिश्यू असे म्हणतात, टिश्यूच्या समूहाला ऑर्गन असे म्हणतात, ऑर्गनच्या समूहाला ऑर्गन सिस्टीम असे म्हणतात आणि ऑर्गन सिस्टीमपासून आपली बॉडी तयार होते. जसं की बुक कसं तयार होतं आपण कसं पाहिलं की अक्षरापासून शब्द, शब्दापासून वाक्य, वाक्यापासून पॅरेग्राफपासून चॅप्टरपासून बुक. म्हणजे शब्दाच्या योग्य मांडणीपासून, अक्षराच्या योग्य मांडणीपासून शब्द तयार होतो, शब्दाच्या योग्य मांडणीतून वाक्य तयार होतं, वाक्याच्या व्यवस्थित मांडणीतून परिच्छेद तयार होतो, परिच्छेदाच्या योग्य मांडणीतून चॅप्टर तयार होतो, चॅप्टरच्या योग्य मांडणीतून बुक तयार होतं. म्हणजेच अक्षराच्या समूहापासून शब्द तयार होतो, शब्दाच्या समूहापासून वाक्य तयार होतं, वाक्याच्या समूहापासून पॅरेग्राफ तयार होतो, पॅरेग्राफच्या समूहापासून घटक चॅप्टर तयार होतो, चॅप्टरच्या समूहापासून बुक तयार होतं. तसंच लाईक दिस, सेलच्या समूहाला टिश्यू असे म्हणतात, सेलच्या समूहाला टिश्यू असे म्हणतात. टिश्यूच्या समूहापासून ऑर्गन तयार होतो,
ऑर्गनच्या समूहापासून ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि ऑर्गन सिस्टीमपासून बॉडी तयार होते. म्हणजे ऑल लिव्हिंग थिंगची अशी रचना असते. सगळ्यात लहान घटक आहे सेल. सेलच्या समूहापासून टिश्यू तयार होतात. टिश्यूच्या समूहापासून ऑर्गन तयार होतो. ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम तयार होतात आणि ऑर्गन सिस्टीमपासून आपली बॉडी तयार होते. म्हणजे आपल्या शरीरातला सर्वात लहान स्ट्रक्चरल अँड फंडामेंटल जो भाग आहे तो काय आहे? सेल आहे. सेलच्या समूहाला टिश्यू म्हणतात. टिश्यू म्हणजे उती. पेशीच्या समूहाला उती म्हणतात. उतीच्या समूहापासून ऑर्गन तयार होतात. आपल्या बॉडी ऑर्गनचं मधली इंद्रिय तयार होतात. पुन्हा ह्या ऑर्गनचा समूह तयार झालो की त्याला आपण ऑर्गन सिस्टीम म्हणतो. ऑर्गन सिस्टीमपासून आपली पूर्ण बॉडी तयार होते. अशा प्रकारे ह्या सेल हा आपल्या शरीरातला फंडामेंटल, कार्यात्मक, रचनात्मक, मूलभूत घटक आहे. त्या कारणानं हा पाठ खूप महत्त्वाचा आहे. इन डिटेल आता या सेलचा अभ्यास कधीपासून सुरू झाला, पहिल्यांदा कोणी शोध लावला, याचे रचनात्मक आणि रचनात्मक कार्यात्मक सिद्धांत कोणी मांडले, वन बाय वन आपण. Great scientist Robert Hooke observed a thin section of cork under a microscope. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये एक बुचाचा झाडाचा काप घेतला आणि तो काप मायक्रोस्कोप खाली त्याचं निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर त्या बुचाच्या झाडाचा जो पातळ काप आहे तो त्याला मधमाशाच्या पोळ्यासारखा दिसला. मधमाशाचं पोळं जसं कप्प्याकप्प्यानं बनलेलं असतं तशा प्रकारे त्याला दिसून आलं. मग त्याचा अर्थच असा होतो की सेल म्हणजेच काय, कप्पे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, लॅटिन वर्ड हा सेला, त्याचंच पुढं सेल असं झालेलं आहे. आणि लॅटिन वर्ड सेला मीन्स काय, स्मॉल रूम. लहान लहान रूमपासूनच पेशीची रचना झालेली आहे असं रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये डिस्कवर्ड केलं, शोधलं. आणि आपल्या पुढं त्यांनी थेरी मांडली की ज्यावेळेस त्यांनी थिन सेक्शन ऑफ कॉर्क म्हणजे बुचाच्या झाडाचा एक छोटासा काप घेतला आणि तो मायक्रोस्कोप खाली त्यांनी ऑब्झर्व केल्यानंतर त्यांना असं दिसलं की त्याच्यामध्ये मधमाशाचे पोळ्यासारखे छोटे छोटे रूम्स आहेत, छोटे असे कप्पे आहेत. त्याचाच पुढं सरून त्यांनी अशा प्रकारे पेशीची रचना असते असं सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सेला हा जो शब्द आहे हा लॅटिन वर्ड आहे. सेला मीन्स काय, स्मॉल रूम. अँड देन ह्या स्मॉल रूम्स त्याच्यापासूनच काय, सेल हा शब्द पुढं प्रचलित आलेला आहे. सेल म्हणजेच काय, कप्पे. देन काही दिवसानंतर म्हणजे 1838 मध्ये एम.जे. श्लायडेन आणि थिओडॉर शॉन या दोन शास्त्रज्ञांनी थेरी ऑफ सेल स्ट्रक्चर, पेशीची जी रचना आहे याच्याबद्दल त्यांनी सिद्धांत मांडला. आणि त्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सर्व सजीव हे आर मेड अप ऑफ सेल्स. म्हणजे त्यांनी अशी सिद्धांत मांडला. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की प्रत्येक सजीव हा सेल्सनं तयार झालेला आहे. प्रत्येक सजीव, मग तो प्राणी असो वनस्पती असो, हा प्रत्येक सजीव हा कशानं तयार झालेला आहे, सेल्सनं तयार झालेला आहे. असा सिद्धांत हा एम.जे. श्लायडेन आणि थिओडॉर शॉन या दोन शास्त्रज्ञांनी आपल्या पुढं थेरी मांडून सांगितलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी आणखी सांगितलं की सेल इज द फंडामेंटल कंपोनंट. आपल्या शरीरातील, आपल्या सजीवातील सगळ्यात मूलभूत फंडामेंटल कंपोनंट घटक जर कोणता असेल तो काय आहे, सेल आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा सिद्धांत हा श्लायडेन अँड थिओडॉर शॉन या दोन शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. याच्यानंतर काही काळानंतर रुडॉल्फ विरशॉ यांनी असं सांगितलं की जी सेल आहे, पेशी आहे, ही कशी तयार झाली, पूर्वी अस्तित्वात असणारी म्हणजेच प्री एक्झिस्टिंग जी सेल आहे त्याच्यापासूनच ही सेल तयार झालेली आहे. म्हणजेच ऑल सेल्स, सर्व पेशी आर फॉर्म्ड
तयार झालेल्या आहेत फ्रॉम कशापासून, प्री एक्झिस्टिंग सेल्स. असे महत्त्वपूर्ण सिद्धांत या शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत. पहिल्यांदा काय केलं, रॉबर्ट हुक यांनी सेलचा शोध लावला. सेल म्हणजे काय, कप्पे. पहिल्यांदा त्यांनी बुचाचा झाडाचा काप घेतला, छेद बघितला, ऑब्झर्व्ह मायक्रोस्कोप, त्यांना लहान लहान असं मधमाशाचं पोळं असल्यासारखं दिसलं, लहान लहान रूम दिल्या, लहान लहान रूम असल्यासारखं त्यांना वाटलं. त्याची उपमा त्यांनी त्याला दिली लॅटिन भाषेमध्ये. सेला म्हणजेच काय, स्मॉल रूम, अशीच त्यांनी उपमा दिली. तशीच रचना पेशीची असते असं त्यांनी रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर काही दशकं गेल्यानंतर 1838 MJ श्लायडेन आणि थिओडोर शॉन यांनी थेरी प्रपोज केली आणि त्या थेरीमध्ये सांगितलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. प्रत्येक सजीव हा पेशीचा बनलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या शरीरातला जो सगळ्यात फंडामेंटल महत्त्वाचा जो भाग आहे तो काय आहे, सेल आहे. सेल इज द फंडामेंटल कंपोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पुन्हा काही काळ गेल्यानंतर रुडॉल्फ विरशॉ यांनी सांगितलं की ऑल सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम सर्व सजीवातील ज्या पेशी आहेत ह्या सर्व पेशी ह्या प्री एक्झिस्टिंग सेल्स आहेत, की पूर्वी अस्तित्वात असलेल्या सेल्सपासूनच ह्या सेलची निर्मिती झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला सेलची हिस्ट्री सांगता येईल. देन स्टुडंट्स, मेजरमेंट्स अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स म्हणजे पेशीचे मोजमाप आणि निरीक्षण कसे केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पेशीचा अभ्यास करण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप, त्याच्यामध्ये कित्येक पटीनं त्याच्यामध्ये असणारे जे भिंग आहेत, काच आहेत, या काचाच्या साहाय्यानं तो जो पेशीचा आकार आहे कित्येक पटीनं, हजारो पटीनं आपल्याला मोठा दिसतो. तर ह्या मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं पेशीचा अभ्यास केला जातो. तर या मायक्रोस्कोपचा शोध कुणी लावला तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो, हा शोध ग्रेट सायंटिस्ट अँटॉन व्हॅन ल्युएनहुक या शास्त्रज्ञानं 1673 मध्ये लावला. त्याने काय केलं, असेंबल्ड अ व्हेरियस लेन्सेस अँड कन्स्ट्रक्ट मायक्रोस्कोप. त्यांना विविध प्रकारचे भिंग, वेगवेगळ्या प्रकारचे काच एकत्र केले, भिंग वापरले आणि हे भिंग वापरून त्यानं मायक्रोस्कोप तयार केला, सूक्ष्मदर्शक तयार केला. आणि ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व, हा पहिला निरीक्षक आहे की त्यानं लाईव्ह बॅक्टेरियल जीवाणू, जिवंत जीवाणू, त्याचबरोबर प्रोटोझोआन म्हणजे आदिजीव यांच्या पेशा ह्या मायक्रोस्कोप खाली निरीक्षण केलं. पहिला हा असा शास्त्रज्ञ आहे की त्यानं मायक्रोस्कोप तयार केला आणि तयार करून जीवाणू आणि आदिजीव याचं निरीक्षण केलं, पेशीचं निरीक्षण केलं आणि आपल्या पुढं हा अशा प्रकारचा एकदम क्रांतिकारी शोध या शास्त्रज्ञानं लावला की त्याचा अभ्यास आतापर्यंत आपण करत आहोत. त्याच्या या कंपाऊंड मायक्रोस्कोप जो संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे, अशा प्रकारचा महत्त्वाचा शोध या अँटॉन व्हॅन ल्युएनहुक यांनी लावलेला आहे. याच्यामुळंच आपल्याला आज पेशीचा अभ्यास करणं सहज शक्य झालेलं आहे. पेशी अत्यंत सूक्ष्म असतात, त्या आपल्याला उघड्या डोळ्यानं आपण पाहू शकत नाहीत. सेल्स साईज आर व्हेरी स्मॉल्स, वी कॅन नॉट सी अ नेकड आईज. आपण उघड्या डोळ्यानं ह्या सेल्स पाहू शकत नाहीत. त्याचा आकार हा नॅनोमीटर असतो, मायक्रोमीटरचा असतो, तो आपल्या डोळ्यानं दिसू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपचा, संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, तर मग आपल्याला हे नवीन आहे जरा. मायक्रोमीटर म्हणजे काय, नॅनोमीटर म्हणजे काय, हे तुम्हाला थोडा परिचय देतो. तुम्हाला आता माहीत असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत. 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे काय, 10 मिलीमीटर्स. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या 10 मिलीतला जो एक भाग असतो, ह्या 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर. म्हणजे 1 मिली आपल्याला ते पाहण्यासाठी एकदम काळजीपूर्वक बघावं लागतं. तसं 1 मिली 1 सिंगल मिली इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर. म्हणजेच सेलचा आकार तेवढा 1 मिली, याच्यापेक्षा बी हजारो
पटीनं तो लहान असतो आणि तो पाहण्यासाठी आपल्याला डोळ्यानं शक्यच नाही, त्याच्यामुळे ते सूक्ष्मदर्शकामध्ये आपल्याला ते पाहावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, समजलं का? मग 1 सेंटीमीटर मीन्स 10 मिलीमीटर्स, आणि ह्या 10 मधला बी 1 मिलीमीटर जो असतो तो 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर. आणि ह्या 1000 मायक्रोमीटर मधला सुद्धा 1 मायक्रो ऑब्लिक 1 मायक्रॉन, त्यालाच म्हणतो आपण, इज इक्वल टू 1000 नॅनोमीटर. म्हणजे 1 मायक्रो म्हणजे त्याचं 1000 नॅनोमीटर असं त्याचं परिमाण आहे, त्याचं मापन आहे. अशा प्रकारे पेशीचं मोजमाप केलं जातं. पेशीचं मोजमाप हे मुख्य 2 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे मायक्रोमीटरमध्ये, मायक्रोमीटर म्हणजे 1 मिली इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर, अँड देन सेकंड नॅनोमीटर. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1000 नॅनोमीटर. अशा प्रकारे पेशीचं मोजमाप आणि पेशीचं निरीक्षण केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पॉईंटमध्ये आपण शिकलात की या सूक्ष्मदर्शकाचा शोध अँटॉन व्हॅन लोहेनवाक यांनी लावलेला आहे, आणि हा शोध त्यांनी 1773 मध्ये लावला. त्यांनी अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे लेन्सेस घेतले आणि लेन्सेसवर प्रत्येक सेल्स त्यांनी निरीक्षण करून पाहिल्या, आणि ह्याचा आकार ह्या सेलवर ठेवल्यानंतर मोठा दिसतो, सेलमधून निरीक्षण केल्यानंतर मोठा दिसतो, असं त्यांनी पहिल्यांदा सिद्धांत मांडला. आणि त्यांनी पहिल्यांदा, असा हा शास्त्रज्ञ आहे की त्यांनी सर्वप्रथम जे जीवाणू आहेत, जे आदिजीव आहेत, बॅक्टेरियल आहेत, जे प्रोटोझोआन आहेत, हे पहिल्यांदा जिवंत निरीक्षण या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. याच्यानंतर ह्याचं जे मोजमाप आहे, हे ज्या सेल्स आहेत ह्या डोळ्याने आपल्याला दिसत नाहीत, हे पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. सूक्ष्मदर्शकाची जी रचना आहे ती त्याच्यामध्ये असणारे जे भिंग आहेत त्याच्यामुळं आपल्याला हजारो पटाने ते मोठं दिसतं. याचं जे मोजमाप आहे ते मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आताच सांगितलं की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर्स, 1 मिलीमीटर्स इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर्स, अँड 1 मायक्रोमीटर्स इज इक्वल टू 1000 नॅनोमीटर्स. अशा प्रकारे याचं म्हणजे सेलचं निरीक्षण केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं, मोजमाप केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक या ठिकाणी मी तुम्हाला एकदम डिटेल व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे. काळजीपूर्वक व्यवस्थित पहा आणि अभ्यास करा. Then students, सेल साइज म्हणजे पेशीचे आकार. विद्यार्थी मित्रांनो, सेल्स साइज इज रिलेटेड टू दियर फंक्शन्स. सेल साइज रिलेटेड टू दियर फंक्शन. त्याची जी साईज असते ही त्याच्या कार्यावर अवलंबून असते. तर मग विद्यार्थी मित्रांनो, मग याच्या वेगवेगळ्या साईज कोणकोणत्या आहेत? पेशी ह्या सर्क्युलर असतात, पेशी ह्या गोलाकार असतात, पेशी ह्या रॉड शेप्ड असतात. रॉड शेप्ड मीन्स दंडागोलाकार असतात. त्याचबरोबर पेशी हा जो घटक आहे हा कॉलमिनार सुद्धा असू शकतो, हा स्तंभाकार सुद्धा असू शकतो. त्याच्यानंतर स्पिरल म्हणजे सर्पिलाकार सुद्धा पेशी असतात. त्याच्यानंतर ओहल हा सुद्धा त्याचा आकार आहे. ओहल म्हणजे काय? अंडाकृती ज्या पेशी ह्या असतात, अंड्यातली पेशी ह्या अंडाकारच असतात. ओहलमधल्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या अंडाकृती असतात. देन सेकंड रेक्टँग्युलर म्हणजे आयताकार सुद्धा पेशी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या पेशीच्या काही तुम्हाला इथं प्रकार दिलेले आहेत. सम सायझेस तुम्हाला दिलेत, कशा प्रकारच्या सेल साईज असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल सर्क्युलर, देन रॉड शेप्ड, कॉलमिनार, स्पिरल, ओहल, रेक्टँग्युलर अशा प्रकारच्या पेशा असतात. फर्स्ट ऑफ ऑल नीट व्यवस्थितपणे काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो. ह्या पेशीचे हे सगळे साईजेस आहेत, आकार आहेत. याच्यामध्ये सर्क्युलर म्हणजे गोलाकार, रॉड शेप्ड म्हणजे दंडगोलाकार किंवा दंडाकार. दंडाकार म्हणजे आपला जो दंड असतो तसं दंड हा असा गोलाकारच असेल, दंडगोलाकार किंवा दंडाकार असं आपण म्हटलं जातं. कॉलमिनार
स्तंभाकार, स्पिरल, सर्पिलाकार, ओहल, अंडाकृती, रेक्टँग्युलर, आयताकार अशा प्रकारचे हे सेलचे साईज आपल्याला पाहायला मिळतात. सम सेल्स तुम्हाला मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. या ठिकाणी अमिबातल्या ह्या ज्या सेल्स आहेत अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात इन अंडर मायक्रोस्कोप. देन रेड ब्लड सेल्स, आपल्या ज्या रक्तामध्ये ज्या तांबड्या रक्तपेशी असतात ह्या अशा प्रकारच्या सर्क्युलर आकाराच्या असतात, ह्याला रेड ब्लड सेल्स असे म्हणतात. ज्या पृष्ठभागावरील पेशी असतात सरफेस सेल्स असतात, ह्या सरफेस सेल्स अशा प्रकारे आपल्याला पाहावयास मिळतात. ह्या सरफेस सेल म्हणजे पृष्ठभागावरील पेशी आपल्याला अशा पाहता येतात. जे पृष्ठभाग आहे, खालचा जो भाग आहे याच्यावर जी पेशीची रचना असते ती अशा प्रकारे आपल्याला सरफेस सेल्स पाहता येतात. त्याच्यानंतर आपल्याला खाली दिलेलं आहे स्पर्म. स्पर्म म्हणजे काय? शुक्राणू. हे अशा प्रकारे आपल्याला या पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे, इथं दाखवलेलं आहे ॲन एग सेल. अंडपेशी कशी असते तर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. अशा प्रकारे त्याची अंडपेशीची रचना, अंतर्गत रचना अशा प्रकारे दिलेली आहे. अशा प्रकारे एग सेल्स आपल्याला दाखवता येते, अशीच असते. देन फॅट सेल्स. फॅट सेल्स म्हणजे जे मेदपेशी आहे, ही मेदपेशी अशा प्रकारे हे आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सेल दिल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दाखवलेलं आहे स्पायरोगायरा. अशा प्रकारे त्याची रचना असते. अशा प्रकारे ह्या सेल साईज, सेलचे आकार अशा प्रकारे असतात. व्हेरियस शेप्स इथं त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. व्हेरियस सायझेस तुम्हाला या ठिकाणी दाखवले. कशा प्रकारे पेशीची साईज असते, आकार असतो त्या ठिकाणी तुम्हाला दाखवला. फर्स्ट ऑफ ऑल अमिबा, अशा प्रकारे अमिबाची पेशी असते. त्याच्यानंतर रेड ब्लड सेल्स, तांबड्या रक्तपेशी अशा प्रकारे दिसतात. सरफेस सेल, पृष्ठभागावरील ज्या पेशी असतात त्या अशा प्रकारे दिसतात. आपलं हे जे स्पर्म आहे, शुक्राणू आहेत, हे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्याच्यानंतर आहे ॲन एग सेल्स. अंडपेशी आपल्याला अशा प्रकारे पाहता येते. या ठिकाणी तुम्हाला फॅट सेल दाखवलेले आहे. फॅट सेल म्हणजे मेदपेशी. त्याच्यानंतर तुम्हाला स्पायरोगायरा दाखवलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो खूप व्यवस्थितपणे इन डिटेल तुम्हाला रचनेसहित त्याच्या साईज तुम्हाला दाखवलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्षात ठेवा. इतकं डिटेल, इतकं विस्तृत, इतकं बेसिक फक्त आपल्याच क्लासमध्ये, आपल्याच चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो सेलचे आकार लक्षात ठेवा, कधीच विसरणार नाही. जितक्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेत. सर्क्युलर, गोलाकार, रॉड शेप्ड, दंडाकार, कॉलमिनार म्हणजे स्तंभाकार, स्पिरल म्हणजे सर्पिलाकार, ओहल म्हणजे अंडाकृती, रेक्टँग्युलर म्हणजे आयताकार. अशा प्रकारे तुम्हाला याचे साईज तुम्हाला दिलेले आहेत. फक्त ह्याच्या साईज आहेत, त्याचा जसं कार्य असेल, जसं फंक्शन असेल तशा प्रकारे त्याची रचना दिलेली असते. जशी अमिबाची रचना त्याच्या कार्याशी निगडीत आहे तशा प्रकारे त्याचा आकार दिलेला आहे. रेड ब्लड सेलचा जो आकार आहे, ज्याचं कार्य आहे तशा प्रकारे त्याचा आकार आहे. सरफेस सेल्स जसं कार्य आहे तशा प्रकारे त्याचा आकार आहे. अशा प्रकारे स्पर्म असेल, ॲनेग सेल असेल, फॅट सेल असेल, स्पायरोगायरा असेल, त्यांचं जसं फंक्शन आहे, जसं कार्य आहे तशा प्रकारे त्यांचा आकार या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे आणि तसा असतोच. म्हणजे सेलचा जो आकार आहे तो रिलेटेड टू दिअर फंक्शन्स, म्हणजे त्याचं जसं कार्य असेल तशा प्रकारे त्याचा आकार विद्यार्थी मित्रांनो असतो. अशा प्रकारे तुम्हाला या पॉईंटमध्ये सेल साईजचे व्हेरियस टाईप्स या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि व्हेरियस साईजेस तुम्हाला या ठिकाणी आकृतीच्या साहाय्यानं, इन फिगरच्या साहाय्यानं तुम्हाला दर्शविलेल्या आहे. नेक्स्ट, मेन पार्ट्स ऑफ सेल्स मीन्स पेशीचे मुख्य जे अवयव आहेत, मुख्य भाग आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. लेट अस सी. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट मेन पार्ट ऑफ सेल इज सेल वॉल. सेल वॉल मीन्स पेशी भित्तिका. इज द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ सेल. सेलचा जो आउटरमोस्ट कवरिंग आहे, बाहेरचा जो कवरिंगचा भाग आहे, आवरणाचा भाग आहे, त्याला सेल वॉल असे म्हणतात. आणि हे जे सेल वॉल आहे, पेशीभित्तिका आहे, ही फक्त प्लांट सेल्समध्येच असते. ओनली प्रेझेंट इन प्लांट सेल्स. ओनली प्रेझेंट इन प्लांट सेल्स. वन्स अगेन स्टुडंट्स,
main parts of cells. First parts of cell is cell wall. Cell wall means पेशीभित्तिका. It is the outermost covering of cell. Then only present in a plant cells. विद्यार्थी मित्रांनो, पेशीभित्तिका ह्या फक्त वनस्पती पेशीमध्ये असतात आणि जो बाहेरचा आवरणाचा भाग आहे त्याला पेशीभित्तिका असे म्हणतात. पेशीच्या बाहेरचं जे आवरण आहे त्याला सेल वॉल असे म्हणतात. नेक्स्ट मेन पार्ट ऑफ सेल इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच सेल मेम्ब्रेन सुद्धा असं म्हटलं जातं. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड अ सेल मेम्ब्रेन. पुढचा जो मेन पार्ट्स ऑफ सेल आहे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ह्याचं मुख्य कार्य बघा, इट इज अ काइंड ऑफ अ थीन कव्हरिंग. हा सुद्धा एक आवरणाचाच थीन म्हणजे पातळ प्रकार आहे. कव्हरिंगचाच हा एक पातळ प्रकार आहे. इट इज अ व्हेरी डेलिकेट अँड फ्लेक्झिबल. हा पेशीचा जो मधला घटक आहे, जो मेन पार्ट्स आहे तो एकदम डेलिकेट म्हणजे नाजूक आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असणारा जो भाग आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे. इट इज द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ ॲनिमल सेल्स. आणि हा कुठं असतो? प्राणी पेशीमध्ये असतो. कन्फ्युजन नको विद्यार्थी मित्रांनो. सेल वॉल ही कुठं असते? प्लांट सेलमध्ये असते आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन ही आउटर कव्हरिंग ऑफ ॲनिमल सेल्समध्ये असते. ही वनस्पती पेशीमध्ये असते. कोण? प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन नेक्स्ट मेन पार्ट इज अ सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव. आता ह्याचं हा जो भाग आहे हा लिक्विड आहे, हा द्रव आहे आणि हा द लिक्विड पार्ट्स ऑफ द सेल हा पेशीमधला द्रव पदार्थ आहे. कोण आहे? सायटोप्लाझम. प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस. अराउंड द न्यूक्लियस केंद्रकाच्या भोवती हा सायटोप्लाझम असतो. तुम्हाला व्यवस्थित हे जे डायग्राम ज्यावेळेस आपण दिलेली आहे, ॲनिमल सेल असेल, प्लांट सेल असेल, याच्यामध्ये जो केंद्रक आहे, मुख्य भाग आहे, या केंद्रकाच्या भोवती हे सायटोप्लाझम असतं, पेशीद्रव दिलेलं असतं. पुढं इट ऑक्युपाइज म्हणजे व्यापणे, द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. प्लाझ्मा मेम्ब्रेन, पेशीपटल आणि केंद्रकाच्या भोवती जे काही स्पेस आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि केंद्रकाच्या भोवती जो काही मधला स्पेस आहे तो सगळा स्पेस हा सायटोप्लाझमनं व्यापलेला असतो. सगळं द्रव्य त्याच्यामध्ये जमा झालेलं असतं. जी सगळी मोकळी जागा आहे कशामधली? प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसमधली. ही सर्व जागा ही सायटोप्लाझमनं व्यापलेली असते. त्याच्यानंतर सेल ऑर्गॅनिल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. जे सेल ऑर्गॅनिल्स आहेत, पेशीचे वेगवेगळे जे अवयव आहेत हे स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेले, हे सगळे सायटोप्लाझममध्ये विखुरलेले असतात. हे जे सगळे अंगके तुम्हाला दिसत आहेत, न्यूक्लियस असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गॉल्जी बॉडीज असतील, लायझोम्स असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, वॅक्युल्स असेल, प्लास्टिड्स असेल, हे सर्व अवयव हे सायटोप्लाझममध्ये विखुरलेले असतात, स्कॅटर्ड केलेले असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा तिसरा मेन पार्ट्स आपण बघितला. याच्यानंतर पेशीतला चौथा महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा पार्ट्स आहे तो आहे सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे पेशी अंगके. पेशीचे अंगके. आता पेशी
मध्ये कसे कोणकोणते अंगके असतात, कोणते भाग असतात? पहिला आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. विद्यार्थी मित्रांनो, हे पेशीचे काय आहेत? सेल ऑर्गॅनेल्स आहेत, हे अंगके आहेत. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मग न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे अंतर्द्रव्य जालिका. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे अंतर्द्रव्य जालिका असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. नेक्स्ट पार्ट ऑफ नेक्स्ट organelle is Golgi bodies. Golgi bodies means Golgi पिंड. Then next lysosomes. Lysosomes means लयकारिका. Then next mitochondria. Mitochondria means तंतु कणिका. Mitochondria is also called powerhouse of the cell. Then next vacuoles. Vacuoles means रिक्तिका. Then next plastids म्हणजे लवके. Very detail and basic knowledge of cells and main parts of cells. First of all we learn cell wall. Cell wall means पेशी भित्तिका. It is the outermost covering of cell. पेशीचा जो बाहेरचा आवरण आहे त्याला आपण सेल वॉल असं म्हणतो. ओनली प्रेझेंट इन प्लांट सेल्स. ही जी पेशी भित्तिका आहे ओनली प्रेझेंट इन सेल plant cells. And then next part, plasma membrane is also called a cell membrane, is a thin covering of cells in the animal cell. It is a very delicate and flexible. ती खूप लवचिक आणि नाजूक असते. And then it is the outermost covering of the animal cells. आणि हा जी प्राणीपेशी आहे याच्यातला जो outermost covering चा भाग आहे तो कशाचा असतो? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा असतो. Then next main part is a cytoplasm. पेशीद्रव्य. It is a liquid part of the cell. आपल्या ह्या ज्या पेशा आहेत त्या पेशामधला सगळ्यातला जो द्रव पदार्थ असतो हा द्रव पदार्थ हा सायटोप्लाझम असतो. आणि हा कुठं असतो? इज ऑक्युपाइड. इट इज ऑक्युपाइड स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. केंद्रक आणि पेशीपटलामधला मधला जो भाग आहे हा सर्व भाग हा पेशीद्रवाने व्यापलेला असतो. देन नेक्स्ट सेल ऑर्गॅनिल्स. त्याच्या अगोदर हे जे सेल ऑर्गॅनिल्स असतात हे सेल ऑर्गॅनिल्स सगळे ह्या सायटोप्लाझममध्ये स्कॅटर्ड झालेले असतात, विखुरलेले असतात. आणि हे सेल ऑर्गॅनिल्स कोणकोणते आहेत? न्यूक्लियस मीन्स केंद्रक. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स मीन्स अंतर्द्रव्य जालिका. देन Golgi bodies. Golgi bodies means Golgi पिंड. Lysosomes means लयकारिका. Mitochondria means tantukanika. Mitochondria is also called the powerhouse of the cell. And then vacuoles means rictica. And then last organelles of the cell is plastids. Plastids means लवके. So friends, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या आवडत्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग.